आज महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण पवार तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे श्रीराम दयाराम पाटील या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांसह मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरून हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करून आणि रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि इतर घटक पक्षांचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। यावेळी या भव्य रॅलीत बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरमधून पक्षांचे झेंडे फडकवत लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले। तसेच श्रीराम पाटील आणि करण पवार या दोन्ही उमेदवारांचे कटआउट्स लक्ष वेधून घेत आहे। तसेच तुतारी वाजवून आणि मशाल उंचावून खास पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेलं आहे। संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता। महाविकास आघाडीचे नेते हजर होते। एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला। कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं, कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील। त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा, मग आपण पिक्चरवर नंतर बोलू। त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे। अतिशय उन्हाच्या तडाख्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 3-3.5 तास आपण बघितलं असेल, ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली। खूप चांगला प्रतिसाद लोकांमधून बघायला मिळतोय। लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळालं।